मागच्या लेक्चरला काय केलं आपण, डेफिनेशन ऑफ बुक किपिंग, या दोन बुक किपिंगच्या जे 2 ते 3 डेफिनेशन होत्या त्या आपण बघितलेल्या. तर जी काही आर्यन कार्टरची डेफिनेशन होती ती डेफिनेशन काय होती, बुक किपिंग इज द सायन्स अँड आर्ट ऑफ करेक्टली रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट्स all these business transactions that result in transfer or money's worth. म्हणजे जे काही आपले ट्रान्झॅक्शन होते हे काय आहेत, कार्टरच्या डेफिनेशन नुसार काय, बुक किपिंग इज अँड सायन्स अँड आर्ट. म्हणजे बुक किपिंग काय आहे, इट्स अ सायन्स. सायन्स म्हणजे काय की इट इज एव्हरीवेअर द सेम, ऑल ओव्हर द युनिवर्स द बुक किपिंग इज द सेम, द ऑल फंडामेंटल्स ऑफ बुक किपिंग आर द सेम. When you are working in US, their bookkeeping language is also same as well as in Indian accounting. The rules are the same. It's just like a formula of H2O. जसं पाण्याचा फॉर्म्युला आहे आपला H2O, की 2 हायड्रोजन प्लस ऑक्सिजन मिळून काय होतं, पाणी तयार होतं. हे जगात सगळीकडं युनिव्हर्सली एक्सेप्टेबल आहे, सगळीकडं हाच फॉर्म्युला ऍप्लिकेबल होतो. तसंच बुक किपिंग ला आपण सायन्स का म्हणतो किंवा आर्ट का म्हणतो, तर आर्ट ह्यासाठी म्हणतो की ती एक कला आहे की ते रेकॉर्डिंग करण्यासाठी. जरी तुम्हाला प्रॉपरली जर तुम्ही रेकॉर्डिंग करत गेला तर तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन आहे ती क्विक मध्ये भेटण्यासाठी बुक किपिंगचा फायदा होतो. म्हणजे एखादं जर पान ओपन केलं, एखाद्या माणसाचं बुक किपिंग मध्ये जर एखाद्या पार्टीचं आपण पान ओपन केलं तर त्या माणसाचं टिल 1 इयर किंवा जे काही आपलं फायनान्शियल इयर आहे तर त्या फायनान्शियल इयर मध्ये काय होतं, आपल्याला त्याचा किती व्यवहार झाला, किती आतापर्यंत पैसे आले, किती पैसे आपण त्यांना दिले, तर किती रुपयाच्या वस्तू आपण परचेस केल्या, तर किती त्यांना रिटर्न केल्या वस्तू, ह्या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा जो आहे तो बुक किपिंग मध्ये आपल्याला बघायला मिळत असतो. मला सांगा, आपलं फायनान्शियल इयर कधी चालू होतं, कोण सांगेल? 1 एप्रिल, हा? 1 एप्रिलला स्टार्ट होतं आणि 31 मार्चला संपतं. गुड. आणि डबल एंट्री सिस्टीमचा इन्व्हेंटर कोण आहे? आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं 14th सेंचुरी मध्ये डबल एंट्री सिस्टीम कोणी इंट्रोड्यूस केली आपल्याला? नाव काय त्याचं? त्याचं नाव होतं लुका दी बार्गा पॅसिलिओ. त्याचं नाव काय? लुका दी बार्गा पॅसिलिओ. हे काय त्याचं नाव आहे, एकदम स्टार्टिंगला इंट्रोडक्शनला आलंय. एक लक्षात ठेवा की जसं आपण म्हणतो की बाबा डॉक्टर लोकांचं धन्वंतरी ही देवता आहे, की त्यांनी ते इन्व्हेंट केलं, की बाबा त्यांनी पहिल्यांदा औषधोपचार चालू केले. तसं आपल्या ह्याच्यातले गॉडफादर कोण आहे? जरी कोणी विचारलं तर नेहमी कोण येणार, अकाउंटिंगचे गॉडफादर कोण? तर लुका दी बार्गा पॅसिलिओ. हे काय आपले बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचे फादर्स आहेत. त्यांनी जगाला आपल्याला काय केले, अकाउंटिंगचे रूल्स दिले. ते रूल्स आपल्याला पुढे शिकायचे. आपण जसं म्हणतो की हे सायन्स आहे, तर प्रत्येक ठिकाणी इथं रूल्स अप्लाय होतात. की एक लक्षात घ्या, जेव्हा पैशाचे व्यवहार होतात तेव्हा 2च व्यवहार होतात. आपल्याकडचा जो पैसा आहे, जेव्हा आपण परचेस करतो किंवा विकत घेतो कोणाकडनं, तेव्हा आपण पैसे देतो, आणि एखादी वस्तू आपण विकतो तेव्हा दुसऱ्याकडनं आपण पैसे घेतो. बरोबर आहे. म्हणजे बिझनेसमध्ये 2च गोष्टी होतात, तुमच्याकडनं पैसा जातो आणि तुमच्याकडे पैसा येतो. म्हणून जे काय म्हटलंय की डेफिनेशन मध्ये मगाशी पण म्हटलेलं, ट्रान्सफर और रिझल्ट इन ट्रान्सफर ऑफ मनी और मनीज वर्थ, की बाबा जे काही पैसे आहेत ते डे टू डे ऍक्टिव्हिटी मध्ये पुढं मागं होऊ शकतात. तर आता आपण जे काही फीचर्स आहेत बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचे जे फीचर्स आहेत, बुक किपिंगचे फीचर्स आहेत, ते आपण बघणार आहोत. इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. पहिलं बुक किपिंग कशाची असते? डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन, नॉट अ पर्सनल ट्रान्झॅक्शन. म्हणजे बिझनेस मधले डे टू डे ट्रान्झॅक्शन काय काय असतात. तर आता जेव्हा आपण बिझनेस करतो तेव्हा काय, पहिलं की बाबा तुमचे काय परचेस करू शकता तुम्ही एखाद्या माणसाकडनं तुमच्या दुकानातला माल किंवा सेल करू शकता. म्हणजे हा पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट काय आहे की बाबा परचेस एक झालं, सेल झाला. तुम्ही याला एखाद्याकडनं तुम्ही बिझनेस मध्ये रिक्वायरमेंट आहे म्हणून कोणाकडनं लोन म्हणून पैसे घेतले, तर ते पैसे बँकेत आले असतील. अशा प्रकारचे जे काही बिझनेसचे ट्रान्झॅक्शन होतात, बिझनेससाठी तुम्ही नवीन फर्निचर घेतलं किंवा बिझनेससाठी
तुम्ही काही मॉडिफिकेशन केलं दुकानात किंवा स्टॉक खरेदी केला, रॉ मटेरियल खरेदी केलं, स्टॉक विकला, हे ते काय तुमचे डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आहेत. ते बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचं काम कुठं होतं, बुक किपिंग मध्ये होत असतं. ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. कुठले ट्रान्झॅक्शन येतात, फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्सच आपण काय करत असतो, रेकॉर्ड करत असतो. ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर अ स्पेसिफिक पिरियड विच आर युजफुल फॉर द फ्युचर रेफरन्स. आता जे काही रेकॉर्ड आपण प्रिपेअर केले, जर ते काय पहिले डे टू डे प्रत्येक दिवशीचं रेकॉर्ड, प्रत्येक दिवशीचं जी काही पोझिशन आहे ते आपण बुक किपिंग मध्ये रेकॉर्ड करत असतो. आणि ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर अ स्पेसिफिक पिरियड. आता स्पेसिफिक पिरियड म्हणजे नॉर्मली काय आपलं अकाउंटिंग इयर किंवा आपलं फायनान्शियल इयर. जसं मगाशी हिनं सांगितलं आपल्याला की बाबा फायनान्शियल इयर कधी चालू होतं किंवा अकाउंटिंग इयर कधी चालू होतं आपलं, तर 1 एप्रिलला चालू होतं आणि 31 मार्चला संपतं. तर नॉर्मली आपण जे काही बुक किपिंग करतो ही दरवेळेस आपल्या अकाउंटिंग इयर साठी करत असतो. आता फक्त अकाउंटिंग इयर प्रत्येक देशानुसार डिफरंट येऊ शकतं. आपण जे आता अकाउंटिंग इयर बघतोय ते इंडियातलं अकाउंटिंग इयर बघतोय. हे आपण कुठलं बघतोय, इंडियन अकाउंटिंग इयर बघतोय. US मध्ये गेला तर US तुम्हाला 1 जानेवारी टू 31 डिसेंबर हे त्यांचं अकाउंटिंग इयर आहे. अकाउंटिंग इयर डिफर फ्रॉम द कंपनी टू कंट्री टू कंट्री. अकाउंटिंग इयर डिफर फ्रॉम कंट्री टू कंट्री. त्यामुळे जो काही स्पेसिफिक पिरियड आहे त्यासाठी हे रेकॉर्ड काय केले जातात, प्रिझर्व केले जातात. विच आर युजफुल फॉर द फ्युचर रेफरन्स. हे रेकॉर्ड कधी उपयोगात पडतात, तर फ्युचर रेफरन्सला उपयोगात पडतात. की आपण एखादा अंदाज घेऊ शकतो की एखादी जी पार्टी आहे ती दरवर्षी आपल्याकडनं माल नेते. समजा आपण एखाद्या पार्टीला आपल्या वस्तू विकत असू, तर तेव्हा ती जी वस्तू ज्या खरेदी करणारी पार्टी आहे त्यांचा टर्नओव्हर किती आहे त्यानुसार आपण पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग करायला, फ्युचरचं प्लॅनिंग करायला बघू शकतो. समजा एखादी पार्टी की ती दरवर्षी आपल्याकडनं 100 वस्तू त्या घेऊनच जाते कंपल्सरी वर्षभर, तर म्हणजे काय की आपल्याला ह्या वर्षी पण आपण एक ऍव्हरेज ऍझ्युम करू शकतो की जर सगळं व्यवस्थित राहिलं तर आपल्याकडनं तो 100 वस्तू ह्या वर्षी पण नेणार आहे. हे अनालिसिस, बिझनेस अनालिसिस करायला बुक किपिंगचा उपयोग होत असतो. रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स आर बेस्ड ऑन द रूल्स अँड रेग्युलेशन. आता हे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन्स करतो आपण, ते कशाचे बेस आहेत, त्याचे काही रूल्स आहेत, त्याचे रेग्युलेशन्स आहेत. जसं आपण मगाशी म्हटलं जो काही हा लुका दी बार्गा पॅसिलिओ ह्यानं आपल्याला काही रूल्स दिले, त्यांना काही रेग्युलेशन दिले, ते पुढं मॉडिफाय होत होत काय झालं, आजच्या बिझनेसमध्ये काय झालं, तुम्ही ऍड होत गेले. हे जे काही रेकॉर्डिंग आहे, हे जे रेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन्स आहेत, हे सगळे ट्रान्झॅक्शन्स काय आहेत, ह्याला रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. म्हणजे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशनचा एक सेट आहे, त्या सेटनुसार तुम्हाला काम करावं लागेल. आता तुम्ही म्हणताल की सर आधीच एकतर रूल्स एवढे सगळ्याकडं, कुठे गेलं आता बाहेर पडायचं म्हटलं तर मास्क घाला, हा पण रूल आहे. किती रूल्स शिकायचे, तर अकाउंटिंग मध्ये बेसिक 9 रूल्स आहेत. ते 9 रूल्स जर तुम्हाला आले, 3 कॅटेगरीमध्ये विभागलेले आहेत, प्रत्येकाचे 2 रूल्स, असे हे जे 9 रूल्स आहेत, ह्या 9 रूल्स जर तुम्ही परफेक्ट केले तर लाईफ टाइम मध्ये तुम्हाला बुक किपिंग अँड अकाउंटन्सी खूप इझी जाईल. हे 9 रूल आहेत. 9 रूल मध्ये मोजून तुम्हाला 9 ते 27 ते 30 शब्द असतील, जास्त पण नाही, 27 ते 30 शब्द, वर्ड्स, सगळे रूल्स मिळून किती 30 वर्ड्सचं मिळून होऊ शकतं. तर एवढं सोपं ते आहे. त्याच्यात फक्त कुठल्या साईडला कुठला इफेक्ट जातो हे तुम्हाला नंतर शिकायचं आहे. म्हणजे काय, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी काय, हे तुमचे रेकॉर्ड रूल्स बेस आहेत, त्यांना काही रूल्स आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, ते प्रिन्सिपल्स तुम्हाला काय करावं लागतात, फॉलो करावं लागतं. इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली. म्हणजे पुढचं फीचर काय दिले, आर्ट आणि सायंटिफिकली तुम्ही काय करू शकता, रेकॉर्ड करू शकता. कशामुळे करू शकता, तर रूल्स अँड रेग्युलेशनमुळे तुम्ही हे रेकॉर्ड करू शकता. हे झाले तुमचे फीचर्स आहेत, फीचर्स ऑफ बुक किपिंग. पुढचा पॉइंट आहे तो ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग. बुक किपिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय, द मेन ऑब्जेक्ट ऑफ बुक किपिंग इज to keep a complete and accurate record of all financial transactions in systematic, orderly and logical manner. म्हणजे बुक किपिंगचं पहिलं ऑब्जेक्ट काय आहे आपल्या, तर जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते काय पाहिजे, कम्प्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड, अप टू डेट रेकॉर्ड जे म्हणतो आपण, की बाबा
तुम्ही एखादी पार्टी जर ओपन केली तर त्याचा अप टू डेट आजच्या पर्यंतचं जे रेकॉर्ड आहे ते तुम्ही काय करू शकता, एकाच दिवसात बघू शकता. जे काही तुमचं रेकॉर्ड आहे ते काय करू शकता, तुम्ही एकाच दिवसात बघू शकता. तर ह्या केसमध्ये काय आहे की जे काही तुमचं बुक किपिंगचं जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे ते ऑब्जेक्टिव्ह कम्प्लीट करायला किंवा ॲक्युरेट करायला काय तुम्हाला सिस्टमॅटिक आणि ऑर्डर आहे आणि लॉजिकल मॅनर, म्हणजे ज्या ज्या दिवशी तुमचं एखादा ट्रान्झॅक्शन होतो तो त्याच दिवशी रेकॉर्ड व्हायला पाहिजे. त्या दिवशी रेकॉर्ड झाला म्हणजे ॲटोमॅटिकली तुम्हाला उद्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही ते मागचं रेकॉर्ड बघताल तेव्हा तुम्हाला ऑलरेडी कळेल की आपली पोझिशन काय, किंवा ते प्रत्येकाचा एक फॉर्मॅट फिक्स आहे, त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला काय करावं लागतं, बुक किपिंग फॉलो करावी लागते. ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. बघा आता इथं काय दुसरं ऑब्जेक्ट काय दिलंय, जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते कसे रेकॉर्ड करायचे, तर रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. आता प्रत्येक ठिकाणी डेट म्हणजे तुम्हाला डेट ही कंपल्सरी टाकावी लागते की कुठल्या दिवशी हा ट्रान्झॅक्शन झाला. का तर आपण रोज नवीन नवीन गोष्टी करत असतो. ह्या नवीन नवीन गोष्टी करताना आपण हे विसरून जातो की आपल्याला पुढं काहीतरी करायचं आहे. त्यावेळेस काय होतं, हे ज्या काही गोष्टी ह्या आपल्या विसरून जात असतात की ह्या दिवशी हा ट्रान्झॅक्शन झाला. किंवा कधी कधी बँकेत पैसे येतात, तर जेव्हा बँकेत एंट्री बघता तेव्हा तुम्हाला कळतच नाही की कोणाचे पैसे आहेत, म्हणून हे ट्रान्झॅक्शन ऑलरेडी त्या रेकॉर्डला आधीच रेकॉर्ड करून ठेवायचे असतात की बाबा हा ह्या दिवशी ह्या माणसाकडनं आपल्याला पैसे आलेले आहेत. जर कधी बघितलं कुठल्या दुकानात कधी गेलेला असाल तर तिथं काय असतं, एक लाल कलरची वही ठेवलेली असते बघा. त्या लाल कलरच्या वहीत तो दुकानदार काही ना काही लिहित असतो. कधी तुम्ही बघितलंय का असं? तर त्याला काय म्हटलं जातं, खतावणी असं म्हटलं जातं. मराठीत त्याला काय म्हणतात, खतावणी म्हणतात. त्याच्यात तो काय करत असतो, किती कुठले माल विकला, कुठला माल आलाय, ह्या दृष्टीने तो काय करत असतो, रेकॉर्ड मेंटेन करत असतो. बुक कीपिंग सर्व्स ॲज अ परमनंट रेकॉर्ड of the monetary transactions of an enterprise business, and it can be produced as an evidence whenever and whatever required. जे काही बुक किपिंगचे जे रेकॉर्ड्स आहेत हे कसे पाहिजेत, आपले सगळ्यात परमनंट रेकॉर्ड म्हणून ह्याला काय केलं जातं, मेंटेन केलं जातं. ऑफ द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, कुठल्या ट्रान्झॅक्शनचं परमनंट रेकॉर्ड आहे, तर मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड म्हणून काय केलं जातं, प्रिझर्व केले जातात. आणि प्रोड्यूस ॲज अ एव्हिडन्स कसं असतं, जेव्हा तुम्ही एखादं काम करता, बिझनेस चालू करता, तर तुम्हाला इन्कम टॅक्सच्या कधी नोटीस येतात, कुठल्या जीएसटीच्या नोटीस येत असतात, त्या डिपार्टमेंटला ॲज अ एव्हिडन्स म्हणून तुम्हाला हे बुक किपिंगचं रेकॉर्ड काय करावं लागतं, त्यांना सबमिट करावं लागतं की कुठल्या दिवशी आमचे काय ट्रान्झॅक्शन झाले, कुठल्या पार्टीकडनं किती परचेस झाला, सेल झाला, ह्याचं इन्फॉर्मेशन जेव्हा कुठलं डिपार्टमेंट मागत असतं, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल किंवा जीएसटी डिपार्टमेंट असेल, तेव्हा ॲज अ एव्हिडन्स म्हणून हे जे बुक किपिंग केलेले जे रेकॉर्ड्स आहेत हे तुम्हाला काय करावे लागतात, द्यावे लागतात. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. प्रॉफिट अँड लॉस किती झाला हे कॅल्क्युलेट करण्यासाठी पण बुक किपिंगचा उपयोग होत असतो. बेसिकली बिझनेसमध्ये काय करतो, आपण पैसे टाकतो, त्याच्यातनं वस्तू खरेदी करतो, वस्तू विकतो, आणि त्यातनं जो प्रॉफिट आला त्यातनं परत आपण बिझनेसमध्ये पैसे टाकत असतो, किंवा स्वतःसाठी आपण त्यातनं काही पैसे विड्रॉ करत असतो स्वतःच्या यूजसाठी. आणि ॲट द एंड हे सगळे पैसे विड्रॉ केले, पैसे टाकले, मग परचेस झाला, सेल झाला, ह्या सगळ्या गोष्टीहून तुम्ही काय करू शकता, फायनान्शियल इयरमध्ये तुम्हाला प्रॉफिट झाला का लॉस झाला हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तर जेव्हा तुम्ही एखादी हे करतात, बिझनेस करताल, तेव्हा तुम्ही काय करू शकता, तुम्हाला किती त्या बिझनेसमध्ये एका फायनान्शियल इयरमध्ये फायदा झाला का तोटा झाला हे कॅल्क्युलेट करायला बुक किपिंगचा फायदा होत असतो. टू नो द टोटल असेट अँड लॅबिलिटीज ऑफ द एंटरप्राइज, म्हणजे आपल्या बिझनेसच्या टोटल लॅबिलिटीज, टोटल असेट काय ह्या आपल्याला कशातनं कळत असतात, ऑब्जेक्ट हे बुक किपिंगमधनं कळत असतात. असेट म्हणजे काय की आपण जर एखादी जी आपली प्रॉपर्टीज आहेत, बिझनेसमधल्या काही प्रॉपर्टीज आहेत की ज्या विकून आपण पैसे मिळू शकतात, आणि लॅबिलिटीज म्हणजे काय की आपल्याला जे लोकांना पैसे देणं, ज्याच्याकडनं माल खरेदी केला आहे, किंवा कुठल्या गव्हर्नमेंटचे ड्यूज असतील, टॅक्सेस असतील, ते आपल्या काय लॅबिलिटीज, त्या ठिकाणी आपल्याला पैसे
द्यायचे असतात. तर फायनान्शियल इयर 31 मार्च 2019ला आपण काय करत असतो, आपली बॅलन्स शीट बनवत असतो. आणि बॅलन्स शीटचा पार्ट काय, असेट आणि लायबिलिटी, हे बॅलन्स शीटचे 2 पार्ट आहे. तर नेहमी असेट इज इक्वल टू लायबिलिटी कुठं ना नेहमी मॅच होत असतं, की जेवढे असेट्स आहेत त्याच्यात लायबिलिटी तेवढ्या उभ्या असतात. टू नो व्हॉट द बिझनेसमन ओज टू अदर्स अँड व्हॉट अदर्स ओ टू हिम. म्हणजे जसं आपण सांगितलं मगाशी, की बाबा बिझनेसमनला ओज टू अदर्स म्हणजे काय, इतर लोकांना किती तो देणं लागतोय आणि इतर लोकांकडनं त्याला किती येणं आहे, किंवा इतर लोक किती त्याला देणं लागतात, ह्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला कुठनं समजतं, तर बुक किपिंगच्या रेकॉर्ड मेंटेन केल्यावर आपल्याला समजत असतं. Businessmen come to know the current year progress over previous year to compare it financial results with other business enterprises in similar line. जेव्हा आपण बुक किपिंग प्रॉपरली करतो आणि प्रॉफिट अँड लॉस फाइंड आउट करतो, त्यावेळेस तो काय करत असतो, जे काही प्रिव्हियस इयर मधल्या आपली जी पोझिशन होती त्यापेक्षा आपण ह्या वर्षी प्रोग्रेस किती केली हे अनालिसिस करायचं काम कशात होतं, बुक किपिंग मधनं होत असतं. की बाबा समजा एखाद्या पार्टीला आपण मागच्या वर्षी 100 रुपयाचा माल विकला, त्या पार्टीला आपण ह्या वर्षी 150 रुपयाचा माल विकला, म्हणजे त्या पार्टी बरोबर आपला जो बिझनेस आहे तो काय झाला, ग्रो झालेला आहे. एखाद्या पार्टीला आपण आधी 200 रुपयाचा माल विकत होतो, त्या पार्टीनं आपल्याकडनं ह्या वेळेस 150 रुपयाचाच माल खरेदी केला, म्हणजे काय झालं, तिथं आपला बिझनेस कमी झाला. म्हणजे कुठल्या पार्टी बरोबर आपण काय बिझनेस केला ह्याचं अनालिसिस करायचं काम काय करत असतो, आपण बुक किपिंग थ्रू करत असतो. तर जी काही आपली करंट इयरची प्रोग्रेस आहे, प्रिव्हियस इयरची प्रोग्रेस आहे, ह्याच्यासाठी काय होतं, ह्याचा उपयोग होतो. फायनान्शियल रिझल्ट तसंच तो काय करत असतो, की जे काही आपले ह्या वर्षी जे फायनान्शियल रिझल्ट आहेत कम्पेअर्स विथ अदर एंटरप्राइज बिझनेस. म्हणजे समजा एखादा आता टू व्हीलरचा सेलर आहे किंवा आपलं किराणा मालाचं दुकान आहे समजा आपल्या एखाद्याचं, तर तो काय करत असेल, की त्याच्या ज्या दुकानातला जो प्रॉफिट झालाय त्याच्या दुकाना एवढं दुसरं कोणाचं दुकान असेल तर त्या दुकानदाराच्या प्रॉफिट बरोबर तो काय करत असतो, मॅच करून बघत असतो, की बाबा आपल्याला फायदा झाला मार्केटमध्ये, लोकांनी एवढा फायदा कमवला ना आपण एवढा कमवला, तर आपण मार्केटनुसार कमवतोय का नाही, हे कॅल्क्युलेट करण्यासाठी काय होत असतं, बुक किपिंगचा फायदा होत असतो. हे काय झाले, हे 7 काय बुक किपिंगचे काय ऑब्जेक्टिव्ह आहेत. इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग. पुढचं पॉईंट काय, की बुक किपिंगचं इम्पॉर्टन्स काय, ऑब्जेक्ट आणि इम्पॉर्टन्स ॲट द एंड 80% सेमच आहेत. की बाबा काय बुक किपिंगचं इम्पॉर्टन्स काय, पहिला इम्पॉर्टन्स काय, तर रेकॉर्ड. हे काय केलं जातं, रेकॉर्ड म्हणून प्रिझर्व केलं जातं. इट इज नॉट पॉसिबल फॉर एव्हरीवन टू रिमेंबर ऑल ट्रान्झॅक्शन. तुम्ही रोज काय ट्रान्झॅक्शन करता हे रिमेंबर कोणच करू शकत नाही, म्हणूनच आपण ते काय करत असतो, रेकॉर्ड करून ठेवत असतो. बट बुक किपिंग मेंटेन्स रेकॉर्ड ऑफ ऑल द ट्रान्झॅक्शन परमनंटली अँड सिस्टमॅटिकली इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे बुक किपिंग काय ते परमनंटली प्रिझर्व करतं, कसं, इन अ सिस्टमॅटिक वे इन द बुक्स ऑफ अकाउंट. इन बुक्स ऑफ अकाउंट मध्ये ते ट्रान्झॅक्शन काय केलेले असतात, प्रॉपरली रेकॉर्ड केले असतात आणि ते विथ रिझनिंग रेकॉर्ड केलेले असतात, की बाबा कुठलं रिझन आहे, त्या मागचं लॉजिक काय हे ऑलरेडी तिथं मेन्शन केलेलं असतं. पुढचे ते म्हणजे फायनान्शियल इन्फॉर्मेशन. पुढचा पॉईंट काय, फायनान्शियल इन्फॉर्मेशन. बुक किपिंग इज useful to get information related to profit, loss, asset, liability, investment and stock at any given time. म्हणजे बघा आपल्याला ह्याच्यातनं मी जसं मागाशी पण सांगितलं, की बुक किपिंग मधनं काय मिळते, तुम्हाला फायनान्शियल इन्फॉर्मेशन मिळते, की किती पैसे आले गेले, प्रॉफिट झाला का लॉस झाला, असेट किती आहेत आपले, लायबिलिटी किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन तुम्हाला वन स्ट्रोक कुठं भेटते, तुमचं बुक किपिंग जर प्रॉपर असेल तर तुम्हाला कमी कागद, म्हणजे जर समजा तुम्ही असं जर घरात गेला जर इन्फॉर्मेशन चेक केली तर प्रत्येकाचा कागद काढा, लिहा, बसा, हे शोधायला बराच वेळ जातो. तर तो वन ग्लान्स मध्ये बघायचा असेल, ॲट वन ग्लान्स तुम्ही फायनान्शियल इन्फॉर्मेशन काय करू शकता, बघू शकता. डिसिजन मेकिंग कशाला उपयोग होतो बुक किपिंगचा, अजून डिसिजन मेकिंगसाठी बुक किपिंगचा खूप फायदा होतो. बुक किपिंग प्रोव्हाइड्स फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू बिझनेसमॅन फॉर डिसिजन मेकिंग. जर कुठले डिसिजन फायनान्शियल रिलेटेड घ्यायचे असतील, की बाबा आपल्याला जर समजा आता बिझनेसमध्ये प्रॉफिट होतोय तर लोन रिपेमेंट करायचं का, किंवा जर बिझनेसमध्ये लॉसेस होते तर अजून लोन घ्यायचं का, बिझनेस कंटिन्यू करायचा का डिस्कंटिन्यू करायचा,
असे बरेच डिसिजन घ्यायला फायदा काय होतो, बुक किपिंगचा हा फायदा होत असतो. पुढचं येते म्हणजे कंट्रोलिंग. बुक किपिंग enables the executives of the businesses to control the activities of the business. कंट्रोलिंग जी पोझिशन आहे, जे काही बुक किपिंग काय करत असतं की ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत बिझनेसच्या त्या कंट्रोल करायला काय करत असतं, मदत करत असतं. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे एव्हिडन्स. जसं आपण मगाशी पण बघितलं, फीचर्स मध्ये पण हा पॉईंट आलता की जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते ॲज अ एव्हिडन्स म्हणून कोर्ट ऑफ लॉ मध्ये तुम्ही काय करू शकता, प्रोड्यूस करू शकता. किंवा कुठल्याही डिपार्टमेंटने एखाद्या केसमध्ये जर तुम्हाला इन्फॉर्मेशन मागितली तर ती इन्फॉर्मेशन तुम्ही काय करू शकता, देऊ शकता. बिझनेसमॅन नीड्स फायनान्शियल एव्हिडन्स टू बी प्रोड्यूस इन द कोर्ट ऑफ लॉ इन द केस ऑफ एनी डिस्प्यूट. कुठलाही डिस्प्यूट असेल किंवा जर एखादी इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटनं मागितली, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं मागितली, जीएसटी डिपार्टमेंटनं मागितली, तर त्या केसमध्ये काय होत असतं, तुमचे एव्हिडन्स जे आहेत ते तुम्ही काय करू शकता, प्रोड्यूस करू शकत असता. नंतर काय, टॅक्स लायबिलिटी. तुमची काय जी काही लायबिलिटी ती टॅक्स लायबिलिटी काय करत असते, तुम्हाला जनरेट करावी लागत असते की त्याच्यातनं तुम्हाला गव्हर्नमेंटला किती टॅक्स द्यावा लागतो, एवढा प्रॉफिट झाल्यावर आपल्याला किती टॅक्स भरायला येईल, ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला बुक किपिंग अँड अकाउंटिंगवरनं कळत असतं. तर अशा रीतीने आपण काय बघितले, बुक किपिंगचे इम्पॉर्टन्स आपण पाहिलेला आहे. इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग आपण हा काय पॉईंट पाहिलेला आहे. पुढचा पॉईंट आहे युटिलिटी ऑफ बुक किपिंग. युटिलिटी ऑफ बुक किपिंग ह्याच्यातला हा सब पॉईंट आहे. तर युटिलिटी ऑफ बुक किपिंग मध्ये काय, तर त्याचा उपयोग कोणाला, युटिलिटी काय, बुक किपिंगची उपयोगिता काय, ह्यासाठी आपण काय बघतोय की प्रत्येकाला, की बाबा प्रत्येकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न बुक किपिंग काय इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं, बुक किपिंग बिझनेसमॅनच्या दृष्टीनं का फायद्याची हे आपण बघत होतो. तर बुक किपिंग केल्याचे फायदे कोणाकोणाला होतात, तर इथं त्यांनी आपल्याला ते 7 पॉईंट दिलेले आहेत. हे एवढे 7 पॉईंट झाले की आपण थांबणार आहोत. तर हे 7 पॉईंट काय, तर ओनरला फायदा काय, तर ओनरला कळतं की बाबा आपलं प्रॉफिट अँड लॉस काय, असेट काय, लायबिलिटी काय, हे कळायला काय होतं, बुक किपिंगमुळे फायदा होतो. हा पहिला पॉईंट झाला. ओनरचे फायदा काय, बुक किपिंग मेंटेन केल्याचे ओनरचे फायदे काय. द बिझनेसमॅन कॅन फाइंड आउट प्रॉफिट लॉस असेट अँड लायबिलिटी ऑफ एंटरप्राइजेस ॲट एनी टाइम. तो एनी टाइम आपल्या बिझनेसचं प्रॉफिट किती, लॉस किती हे काय करू शकतो, तो ॲनालिसिस करू शकतो. कशामुळे, तर बुक किपिंग प्रॉपरली मेंटेन केल्यामुळे. दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे मॅनेजमेंट, की जे काही बिझनेस मॅनेजमेंट आहे त्यांचं, त्या मॅनेजमेंटला काय, तर मॅनेजमेंट ऑफ एन एंटरप्राइजेस कॅन प्लॅन, टेक डिसिजन अँड कंट्रोल ऑल ओव्हर बिझनेस ऍक्टिव्हिटी. म्हणजे आपल्याला जसं ओनरला कळलं की प्रॉफिट आहे का लॉस आहे, त्यानुसार काय असतं, त्या मॅनेजमेंट जे बिझनेस चालवतं त्यांना काय, नवीन प्लॅन करण्यासाठी एक्सपान्शन करायचं का, नवीन लोन घ्यायचं का, काही डिसिजन फायनान्शियल डिसिजन घ्यायचे, किंवा जर बिझनेस कंट्रोल करण्यासाठी कुठल्या ऍक्टिव्हिटी करायच्या असतील तर त्या केसमध्ये काय होणार आहे, आपल्याला ह्याचा उपयोग होणार आहे. मॅनेजमेंटला त्याचा उपयोग होतो की बाबा आपल्या बिझनेस ग्रोथनुसार किंवा बुक किपिंगच्या रिव्ह्यू करून त्यांना काय कळतं की पुढं कुठले डिसिजन घ्यायचे, ह्याला त्याचा काय होतो, उपयोग होत असतो. इन्व्हेस्टर्स, आता ह्या ज्या बिझनेसमधले जे इन्व्हेस्टर्स आहेत त्या इन्व्हेस्टर्सला फायदा काय, तर इन्व्हेस्टर कॅन टेक प्रॉपर डिसिजन वेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट. काही इन्व्हेस्ट करायचे का नाही करायचे, हा जो काही डिसिजन आहे हा डिसिजन कोण घेत असतं, इन्व्हेस्टर घेत असतं. की ह्या बिझनेसमध्ये मी पैसे टाकू का नको, ह्याचं ॲनालिसिस करण्यासाठी त्यांना पण काय लागतं, बुक किपिंगचे जे रेकॉर्ड्स आहेत तुमचे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत ते बुक्स ऑफ अकाउंट स्टडीसाठी त्यांना लागत असतात. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे कस्टमर्स. कस्टमरला ह्याचा फायदा काय, कस्टमर कॅन इझिली अंडरस्टँड फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस, ही कॅन बी ॲश्युअर्ड अबाउट सप्लाय ऑफ गुड्स. म्हणजे जर एखाद्याला कस्टमर रेग्युलर सप्लाय द्यायचा असेल आयटमचा, तर त्याच्या फायनान्शियल पोझिशनवरनं तो हा डिसिजन घेऊ शकतो की तुम्ही प्रॉपरली कसं काम करू शकता, किंवा तुमची पोझिशन काय मार्केटमध्ये, तुम्ही मला कंटिन्यू सप्लाय देऊ शकताल का, तर त्यानुसार पण डिसिजन होत असतो. नंतर एक गव्हर्नमेंटला फायदा काय, की बाबा गव्हर्नमेंट कॅन इझिली फाइंड आउट डिफरंट टाईप ऑफ टॅक्सेस ड्यू टू फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. म्हणजे जर तुम्ही प्रॉपर बुक किपिंग केली असेल
तर तुम्ही गव्हर्नमेंटला कुठल्या कुठल्या वेजनं टॅक्सेस दिलेले आहेत किंवा देऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, ह्या तुमच्या डिफरंट टाईप्स मधनं काय होत असतात, गव्हर्नमेंटला इन्फॉर्मेशन मिळत असते. नंतर काय लेंडर्स, की ज्यांच्याकडनं आपण पैसे घेतलेले आहेत, उदाहरणार्थ बँका किंवा मित्रांकडनं आपण बिझनेससाठी लोन घेतलेत. तर अशा लोकांना काय होतं, मनी लेंडर्स कॅन फाइंड फायनान्शियल स्टँडिंग ऑफ द एंटरप्राइजेस फॉर डिसिजन टू लेंड मनी ऑर नॉट. जर तुमची बिझनेस प्रॉफिटमध्ये आहे आणि तुम्हाला एक्सपान्शनसाठी अजून लोन पाहिजे, बिझनेस एक्सपान्शनसाठी, जर फायनान्शियल पोझिशन स्ट्रॉंग असेल तर बँका पण लोन देताना काय करतात, थोडा फ्री हँड ठेवतात. जर तुम्हाला जे काही अमाऊंट पाहिजे ती बऱ्यापैकी चांगली अमाऊंट तुम्हाला मिळू शकते. मनी लेंडर्स कॅन फाइंड फायनान्शियल स्टँडिंग ऑफ द एंटरप्राइजेस. जर तुम्हाला जर कोणाकडनं पैसे घ्यायचे असले, बँकेकडनं जर लोन घ्यायचंय, तर बिझनेससाठी तुम्हाला 3 वर्षाचे, मागच्या 3 वर्षाचे फायनान्शियल तुम्हाला द्यावे लागतात. फॉर अ डिसिजन टू द लेंडर्स मनी लेंड ऑर नॉट, त्या बेसिसवर बँका काय करत असतात, डिसिजन घेत असतात की तुम्हाला हा जो काही फायनान्शियल असिस्टन्स द्यायचा आहे, जो काही मनी लेंड करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला काय, तुम्ही इलिजिबल आहात का नाही हे पाहण्यासाठी पण तुमचे काय केले जातात, बुक किपिंगचे रेकॉर्ड्स हे मागवले जात असतात. पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट काय पुढचा पॉइंट आहे. बिझनेस एंटरप्राइजेस कॅन अचीव द बिझनेस ग्रोथ विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग. जी काही तुमची डेव्हलपमेंट आहे, ही डेव्हलपमेंट कशी होत असते, बिझनेसची जी डेव्हलपमेंट आहे की बाबा ग्रो कशा किती रेटनं होतोय, किती पर्सेंटनं आपला बिझनेस ग्रो होतोय, त्याच्या ग्रोथ रेट किंवा त्याची जी हेल्प हे आहे की बाबा त्यानं जे काही टार्गेट आपण सेट केलंय ते अचीव्ह करायला काय होतं, त्यांची मदत होत असते. ग्रो विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग. बुक किपिंग आणि अकाउंटिंग थ्रू तुम्ही काय करत असता, जी काही ग्रोथ आहे ती ग्रोथ तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकत असता. तर अशा रीतीनं आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं, तर आपण जे काही बुक किपिंगचे ऑब्जेक्ट्स आहेत किंवा फीचर्स आहेत, ह्या गोष्टी आपण काय केल्या आजच्या लेक्चरमध्ये बघितल्या. किंवा फीचर्स काय बुक किपिंगचे, ऑब्जेक्ट काय, ऑब्जेक्ट ऑफ बुक किपिंग काय, तसंच इम्पॉर्टन्स काय बुक किपिंगचा आणि युटिलिटी ऑफ बुक किपिंग, की त्याचे फायदे कोणाकोणाला होतात बुक किपिंगचे. ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत. तर कोणाला काही शंका आहे का ह्या संदर्भात? तर आपण काय बघितलं आतापर्यंत, बुक किपिंग संदर्भात बघितलेलं आहे. तर पुढच्या लेक्चरला आपण काय करणार आहे की अकाउंटन्सी म्हणजे काय हे बघायला चालू करणार आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं, बुक किपिंग हा एक छोटा पार्ट झाला. आता अकाउंटन्सी हा ब्रॉडर वेचा पार्ट आहे. त्याचे आपण काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, किंवा अकाउंटन्सी म्हणजे काय हे आपण काय करणार पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. आणि त्यानंतर त्याचा जो काही डिफरन्स आहे, जो आता आपल्याला स्क्रीनवर दिसत होता, तो डिफरन्स आपण काय करणार आहे, तो अकाउंटन्सी झाल्यानंतर आपण अनालिसिस करणार आहोत. तर कोणाला काही शंका आहे का आता? नो सर.